बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, या शिंदे टोळीच्या 16 आमदारांची अपात्रता केस अगदी अंतिम टप्प्यात आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात तुम्ही म्हणू शकता. आजपासून बरोबर 1.5 दिवस शिवसेनेसाठी मिळालेले आहेत आणि पुढचे 1.5 दिवस या शिंदे टोळीसाठी आहेत. आतापर्यंत देवदत्त कामत यांनी जो काही युक्तिवाद केला तो अगदी संक्षिप्त स्वरूपात त्याचा सारांश आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर ठेवायचा अगदी 1.5 दिवसात, आणि पुढचे 1.5 दिवस जेठमलानी घेतील. त्यामुळे आज संबंध दिवसभरात देवदत्त कामत यांनी जो सारांश ठेवलेला आहे विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर तो अगदी संक्षिप्त स्वरूपात मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. या सगळ्यात आधी तुम्हाला एक वाक्य मला ऐकवायचंय, जे वाक्य या संपूर्ण केसला एक कलाटणी देणार आहे. या शिंदे टोळीने स्वतःला शिवसेना संबोधायला कधीपासून सुरुवात केली माहितीये? जून मध्ये नाही, जुलैचा पहिला दुसरा आठवडा देखील नाही, 18 जुलै 2022 नंतर स्वतः आम्हीच कसे शिवसेना हे दाखवायचा एक प्रयत्न झाला. तो कसा ते लक्षात घ्या. 18 जुलै 2022 मध्ये नेमकं काय घडलं होतं, तर स्वतःची एक प्रतिनिधी सभा यांनी घेतली. त्या प्रतिनिधी सभेमध्ये त्याचा जो एमओएम लिहिला गेला, त्याचा जो सारांश लिहिला गेला, प्रतिनिधी सभेमध्ये नेमकं काय काय घडलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पाठवावं लागतं, त्या सारांश मध्ये त्यांनी पहिलंच वाक्य स्वतःला फसवणारं घेतलं. ते फसले हे वाक्य लिहून त्यांनी काय लिहिलं पहा, की ट्रान्झिशन ऑफ शिवसेना प्रतिनिधी सभा हेल्ड ऑन 18 जुलै 2022 ॲट मुंबई ॲज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वॉज ॲबसेंट. दॅट्स वाय शिवसेना लीडर एकनाथ शिंदे वॉज इन्व्हायटेड. म्हणजे आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं की त्या मीटिंगला ऍड्रेस करण्यासाठी, त्या चेअरवर बसण्यासाठी. तुम्हाला आठवायला हवं, उदय सामंतांना देवदत्त कामतांनी मागे एक प्रश्न विचारला होता की पक्षप्रमुखांच्या अनुपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकतात का? तर ते म्हणाले ऑन रेकॉर्ड आहे, त्यांनी हा शब्दावर बोलणं टाळलं होतं. पण लक्षात घ्या, आपले प्रश्न कसे लिंक असतात. आज बरोबर ही गोष्ट आपण बाहेर काढलेली आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या प्रतिनिधी सभेमध्ये बहुमताने पक्षप्रमुख हे पद इमिडिएट इफेक्ट म्हणजे तत्काळ कॅन्सल केलेलं आहे, रद्द केलेलं आहे, आणि इथून पुढे मुख्य नेते हे पद असेल. हा अधिकार यांना कुणी दिला हे सगळे नंतरचे भाग, पण लक्षात घ्या, पक्षप्रमुख अनुपस्थित असल्यामुळे म्हणजे तुम्ही पक्षप्रमुख हे पद मानता. ह्या गोष्टी इथे उघड झालेल्या आहेत. आणि पक्षप्रमुख पदाविषयी आतापर्यंत जे तुम्ही नाकारलत ना प्रत्येक ठिकाणी, या गोष्टीची देखील नोंद घेतली गेलेली आहे की तुम्ही खोटं बोललेला आहात, प्रतिज्ञापत्रामध्ये देखील खोटं बोललेला आहात. या एका वाक्याने तुमची गोची झालेली आहे. आता आज नेमकं दिवसभरात काय घडलं या गोष्टी मी अगदी संक्षिप्त स्वरूपात तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. विधिमंडळ पक्षाकडून राजकीय पक्ष हायजॅक करणे हे आजवर भारताच्या इतिहासात कधी झालं नाही, जे आजवर पाहायला मिळतंय. हे देवदत्त कामत यांनी इथे अधोरेखित केलं. राजकीय पक्ष हा मोठा असतो, पॉलिटिकल पार्टी ही फक्त 2/3 मेजॉरिटी असेल तर तुम्ही मर्ज होऊ शकता, हा शेवटचा पर्याय आहे. त्याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. तुम्ही पक्षावर दावेदारी करू शकत नाही. देवदत्त कामत यांनी नियम वाचून दाखवले. मी तुम्हाला काही गोष्टी वाचूनच दाखवणार आहे, कारण एकही मुद्दा सुटू नये. तुम्हाला नेतृत्व मान्य नव्हतं तर प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणी यांची सभा घेऊन नेतृत्व बदल करायला हवा होता, पण तो तुम्ही केला नाही. शिंदेचा आक्षेप होता पक्षप्रमुख असे पद आम्हाला मान्यच नाही, त्यामुळे तसा आदेश आम्हाला लागू होऊ शकत नाही. मग मागचं जे मगाशी तुम्हाला जे मी वाचून दाखवलं, कॉन्ट्राडिक्शन पहा, विरोधाभास पहा, हे सारं तिथे नमूद झालेलं आहे. आम्ही अडचणी सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेकडे जायचं, उदय सामंत जे म्हणाले ती गोष्ट म्हणजे तुमचे अधिकार तुम्ही एकनाथ शिंदेने दिले असं कुठेही स्पष्ट होत नाही. शिंदे गटाकडून कार्यकर्ते जर नाराज होते तर त्यांनी नेतृत्व बदल करण्याचा प्रयत्न किती वेळा केला आणि त्याचे काय पुरावे आहेत? कुठलेही पुरावे भेटलेले नाहीत आणि ही गोष्ट पटलावर आलेली आहे. निवडून आलेल्या सदस्यांनी राजकीय पक्षावर दावा ठोकला आहे. प्रतिनिधी सभेमध्ये विरोधी मतदान केलेले नाही. जर तुम्ही नाराज आहात, तुम्ही राजकीय पक्षावर दावा ठोकताय, पण मग आतापर्यंत तुम्ही ज्या 2 प्रतिनिधी सभा झाल्या, 13 मध्ये झाली, एक 18 मध्ये झाली, 13 ते 18 18 ते 22 एकदाही विरोधी मतदान केलेलं नाही, ही गोष्ट अधोरेखित झालेली आहे. मग ज्या वेळेस तुमचे वैयक्तिक स्वार्थ बाहेर येतात त्यावेळेस तुम्हाला हे सारं सुचत असतं. हे देखील पुढे एक एक गोष्ट बघा कशी बाहेर येते. स्वतःला लीडर घोषित केले गेले. ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं माननीय सुप्रीम कोर्टाने स्टेटस को ठेवा, काही बदल कशात करू नका, स्टेटस को ठेवण्याची जशी परिस्थिती असताना, सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना तुम्ही प्रतिनिधी सभा बोलावली, सभा बोलवून स्वतःला मुख्य नेता घोषित केलं, उद्धव साहेबांचं पद काढून घेतलं. पण लक्षात घ्या, देवदत्त कामत यांनी ही देखील गोष्ट नमूद केली की ते पद काढून घेत असताना उद्धव ठाकरे तोपर्यंत
जेव्हा तुम्ही काढून घेतला ऍटलिस्ट तोपर्यंत तरी पक्षप्रमुख होते, हे तुम्ही देखील मान्य केलेलं आहे. मगाचं ते वाक्य तुम्हाला पुन्हा आठवायला हवं की ते ऍबसेंट होते, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही ह्यांना चेअरवर बसवलेलं आहे आणि आम्ही इमिडिएट इफेक्ट पक्षप्रमुख हे पद रद्द करत आहोत. त्यांनी पद सोडलेलं नव्हतं, तुम्ही काढलेलं आहे. त्यांनी कुठलाही राजीनामा दिलेला नाही. तुम्ही सुरत, गुवाहाटी, गोवा गेल्यानंतर तिथून व्हीप काढला, तिथून अविश्वास प्रस्ताव टाकला. या पक्षविरोधी कृती आहेत, तिथे त्यांनी नियम सांगितलेले आहेत शेड्यूल 10 चे, आणि शेड्यूल 10 प्रमाणे त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते. वारंवार जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा दाखला दिला जायचा की ह्यांनी आम्हाला नाव दिलंय, चिन्ह दिलंय, आता आम्हीच सर्व काही, त्यांनी तिथे पुन्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या निर्णयावर मान्य सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे वाचून दाखवले आहेत. नियमाच्या म्हणजे त्या निकालाच्या 145व्या पानावरचे ताशेरे वाचून दाखवले आहेत. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, हे अर्ध न्यायालय आहेत, ही लवादा आहेत, हे ट्रायब्युनल आहेत. याच्यावरती सर्वोच्च न्यायालय आहे, त्याचा फैसला अजून यायचा बाकी आहे, याचिका पेंडिंग आहे. त्यामुळे हा अंतिम निर्णय होऊ शकत नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा, हे देखील नमूद झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ट्रिपल टेस्ट झालेली नाहीये, त्यामुळे या गोष्टीवर आता तरी कुठलंही भाष्य केलं जाणार नाही, कारण हा ह्यांचाच पक्ष त्यांचाच पक्ष असं नाही. ट्रिपल टेस्ट झालेली नाही. पुढे 2/3 आमदारांनी राज्यपालांना गुवाहाटीतून पत्र लिहिले. ही प्रक्रिया नियमाला धरून नाही. 2/3 आमदार हे पक्ष ठरवू शकत नाहीत. मर्जर हाच अंतिम पर्याय आहे. इथे पक्ष हायजॅक झाल्याची चिन्ह दिसत आहेत. पक्ष अंडरलाईन करा या सगळ्या वाक्यांना, पक्ष हायजॅक झालाय. इथे सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुन्हा वाचण्यात आला, कारण भरत गोगावलेंची व्हीप म्हणून अमान्यता होती. मग तिथे भरत गोगावलेनं पुन्हा थोडीशी चर्चा घडली तिथे. या सगळ्या गोष्टींचा उहापोह तिथे जो झालाय, ते सगळं पाहता महेश जेठमलानींना हे प्रकरण जड जाणार आहे पुढे त्यांच्या सारांशामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने कोठेही सांगितलेले नाही की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेला निर्णय किंवा निकाल हा तुम्ही प्रमाण मानला पाहिजे. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाव चिन्ह देऊ केलेलं आहे ना, तो प्रमाण माना, त्यालाच अंतिम सत्य माना, असं कुठेही सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी कोणाची ह्या आर्ग्युमेंटवर सुप्रीम कोर्ट म्हणाले होते 29A प्रमाणे व्याख्या स्पष्ट आहे. जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या साईडवर रजिस्टर्ड आहे तो शेवटचा अंतिम पक्ष असू शकतो. मग त्यावेळेस शेवटी एकच पक्ष रजिस्टर्ड होता, शिवसेना, की गट 1 गट 2 असं कुठलाही नव्हतं. त्यामुळे शिवसेना हा एकच पक्ष होता. त्याच्याप्रमाणे राजकीय पक्ष हा एकच होता आणि राजकीय पक्षावर कंट्रोल कुणाचं होतं तर त्याचे सारे पुरावे आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जमा आहेत. अजून देखील तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला शिवसेनेच्या नावाने ते सारे पेपर्स कुणी कधी कुठल्या तारखेला जमा केले सगळं तुम्हाला तिथे दिसेल. फेब्रुवारी 2018 मध्ये कुठले पेपर्स शिवसेनेने जमा केले होते ते सगळं तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. आणि हे काढू देखील शकत नाहीत, कारण आता काढलं ना एक बदनामी होऊन जाईल. तो भाग नंतरचा आहे, तो वेगळा मी तुमच्याशी कधी डिस्कस करेल. सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं होतं की स्वतःहून यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे स्टेटस को एंटाय करता आला नव्हता आम्हाला. ही गोष्ट देखील तिथे अधोरेखित झाली की यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी घेऊन यायचं असेल तर तो स्टेटस को एंटाय आम्हाला करता येणार नाही, कारण यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. मग इथे ज्यावेळेस पक्षप्रमुख पदाचा कुठलाही राजीनामा दिला नसताना तुम्ही त्यांना काढू कसं शकता? बरं, जर काढलं जरी असेल तर तोपर्यंत एक्झाम्पल घ्या, तसाही विचार करून पहा, तोपर्यंत तेच पक्षप्रमुख होते. जर स्टॅटस को एंटाय तिथे लागू होऊ शकतो, मग तेच पक्षप्रमुख आहेत, मग त्यांचे आदेश, मग त्यांनी निवडून दिलेले विधानसभेचे गटनेते, विधिमंडळाचे गटनेते, मग त्यांनी निवडून दिलेले प्रतोद, या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांना चिटकून आहेत बघा. ते सारेच्या सारे तिथे देखील वैध ठरतात. सुप्रीम कोर्ट लांबच राहिलं, हे विधानसभेच्या अध्यक्षांना देखील मान्य करावं लागेल. पुढे अजून सांगतो तुम्हाला. ज्यावेळी 99च्या घटनेप्रमाणे वारंवार उल्लेख केले गेले, त्यावेळेस आपल्या वकिलांनी सांगितलं होतं की आमची मागणी होती की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा या विटनेस बॉक्समध्ये बोलवा, पण तसं केलं गेलेलं नाही. ते आपण त्यांना पुन्हा जाणीव करून दिलेली आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एकनाथ शिंदेचा मुख्य नेता म्हणून कुठेही मान्यता दिलेला एक्नॉलेजमेंट नाहीये. एकनाथ शिंदेना कुठेही मुख्य नेता म्हणून मान्यता दिलेलीच नाहीये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पटलावर शिवसेना हा एक पक्ष आहे आणि ज्याची मेजॉरिटी त्याचा पक्ष, हे ज्या प्रकारे ठरवलं गेलेलं आहे त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं आहे. ही गोष्ट पुन्हा आपण विधानसभेच्या अध्यक्षांना अधोरेखित करून दाखवली की हे तुम्ही ग्राह्य धरू नका, त्याला चॅलेंज आहे आणि अंडर डिस्प्यूट आहे ही गोष्ट. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष ठरवतो, जो उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होता आणि आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे जर पसंत नव्हते तेव्हा त्याच वेळेस तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये का गेले नाहीत, तुम्ही प्रतिनिधी सभा का बोलावली नाही, या सगळ्या प्रश्नचिन्हांवर अजूनही उत्तरे आलेली नाहीत. ही देखील गोष्ट नमूद झाली पटलावर. शेवटी शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य होतं, या 40 जणांना किंवा 12 खासदारांना मान्य नव्हतं, म्हणून तो पक्ष आहे असं कुठेही कन्सिडर करण्यात येऊ नये. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अनुमोदनाशिवाय, परवानगीशिवाय पक्षाची घटना बदलता येत नाही. मुख्य नेते पद कुठून आलं,
क्वेश्चन मार्क अनुत्तरित. लक्षात घ्या. पक्षाने सुनील प्रभूंना व्हीप ठरवले होते. असे असताना देखील भरत गोगावलेंना नेमणं हे बेकायदेशीर आहे आणि ह्या गोष्टी पुन्हा एकदा तिथे आपण अधोरेखित केलेल्या आहेत. 43 लाख ऍफिडेव्हिट आपण सादर केलेले असताना देखील आमदारांच्या बहुमतावर एसीआयने पक्ष ठरवलेला आहे. आपण पुन्हा एकदा तिथे सांगितलेलं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड असणं केव्हाही चांगलं, त्या पुढे आपल्याला कामाला येणार आहेत. सुनील प्रभूंची मान्यता नरहरी झिरवळांनी म्हणजे उपाध्यक्षांनी, त्यावेळेस अध्यक्ष नव्हते, उपाध्यक्षांनी केली. ती मान्य त्यांनी शेवटी ते देखील उपाध्यक्ष होते, म्हणजे शेवटी आपल्यासाठी ते अध्यक्षच. मग त्यांना ते सगळं ऑन रेकॉर्ड आहे ती प्रोसिजर. मग त्यावेळेस आपण त्यांच्या अधिकारांचं हनन केलेलं आहे ही देखील गोष्ट इथे नमूद, कारण ह्या सगळ्या उजळणी आहेत बघा. ह्या गोष्टी आपण विसरलो असेल कदाचित. नरहरी झिरवळ देखील होते, त्यांनी या 16 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्या 72 तासांवर म्हणजे 3-4 दिवसांची जी आपण मुदत दिली त्या मुदतीवर एक क्वेश्चन मार्क केलं होतं. 7 दिवसांचा एक नैसर्गिक वेळ काहीतरी म्हणत होते सुप्रीम कोर्ट. पण माननीय विधानसभेच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्यांच्या निर्णयाला केराची टोपली का दाखवली गेली? अध्यक्ष हे अध्यक्ष असतात. झिरवळ यांनी अपात्रतेचे आदेश दिले होते, ते आदेश पाळले गेलेले नाहीत, अधोरेखित झालेला आहे. पद्धतशीरपणे आपल्याला पाहिजे तसे त्याप्रमाणे निर्णय ग्राह्य धरण्यात आले आणि बाकीच्या निर्णयांना केराची टोपली दाखवण्यात आली. बघा कशा प्रकारे एक एक गोष्ट सारांशमध्ये आपण टाकलेलं आहे. आता स्टेटस को अँटाय जर राजीनाम्यामुळे, मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना मी, जर ज्यावेळेस राजीनामा दिला त्याच्यामुळे तुम्ही त्यांना परत मुख्यमंत्री बनवू शकत नाहीत, मग ह्यांनी कुठलाही राजीनामा दिला नसताना, स्टेटस कोची परिस्थिती असताना यांना तुम्ही पक्षप्रमुख पदावरून कुठल्या अधिकाराखाली काढलात ही देखील गोष्ट तिथे नमूद झाली. पक्षप्रमुख पदावरच्या उमेदवाराने कुठलाही राजीनामा दिला गेलेला नव्हता, म्हणजे त्यांनी उद्धव साहेबांचं नाव न घेता हे सांगितलं. पक्षप्रमुखांनी कुठलाही राजीनामा दिला नव्हता. आतापर्यंत ज्या चुका झाल्या ना आपल्या, त्या चुका आता आपण बघा त्यांना कसं रेक्टिफाय करतोय. शिवसेनेच्या घटनेप्रमाणे राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिसतो आणि 70% विधिमंडळ पक्ष, म्हणजे पूर्ण 100% देखील नाही बरं, 70% विधिमंडळ पक्ष हा एकनाथ शिंदेच्या बाजूने दिसतो, म्हणजे तोही पूर्ण नाही. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व करत असतो. राजकीय पक्ष, शेवटी राजकीय पक्ष ही आई असते, विधिमंडळ पक्ष हे बाळ असतं, असं देवदत्त कामत म्हणाले. इट इज नॉट लाईक दॅट टॉम डिक अँड हॅरी, त्यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. इट इज नॉट लाईक दॅट टॉम डिक अँड हॅरी ऑफ समवन सेज दॅट आय एम अ प्रेसिडेंट. कोणी उठलं, सोम्या गोम्या उठला आणि तो म्हणायला लागला की मीच प्रेसिडेंट, आजपासून मीच प्रेसिडेंट. असं होऊ शकत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवून 1999 ची घटना ही ग्राह्य धरलेली आहे, म्हणजे पद्धतशीरपणे 99 घटना मान्य केलेली आहे. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जर ही चूक असेल तर त्याबद्दल त्यांना नेमकी काय शिक्षा होणार? कारण 5 वर्ष जवळपास 18 पासून ते 22 पर्यंत 4 ते 5 वर्षांचा काळ तुम्ही दवडला. या 5 वर्षात तुम्ही काहीच निर्णय घेतला नाही, मग ही तुमची चूक आहे. मग त्याबद्दल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपण नेमकी काय शिक्षा देणार आहोत या देखील गोष्टी, म्हणजे हा एक शेवटी या गोष्टी किती खऱ्या होतील नाही होतील मला माहिती नाही, पण ते क्वेश्चन मार्क आलेला बरा असतो कायम. आपल्या मागण्या तिथे गेलेल्या पाहिजेत. जर 2022 मध्ये शिंदेना एबी फॉर्म द्यायची वेळ आली असती तर ते देऊ शकले असते का? साधा एक टेक्निकल प्रश्न विचारलाय, ते देऊच शकले नसते, कारण तुम्ही त्या घटनेमध्येच नव्हतात. आणि एबी फॉर्म जर पक्षप्रमुख देऊ शकतात तर मुख्य नेते हे एबी त्याच्यामध्ये आलंच कुठून? प्रतिनिधी सभा, आणि त्या प्रतिनिधी सभेला कोण कोण आलं होतं याची देखील माहिती कुठे नाहीये. कारण ईसीआय मध्ये एकच पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड होती आणि या साऱ्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये देखील उपलब्ध आहेत, म्हणजे वेबसाईट्सवर थेट माहिती उपलब्ध आहेत. जरा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी वाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन. ज्या ज्या गोष्टी आपण तिथे एक्नॉलेजमेंट जमा केलेल्या आहेत ना त्या सगळ्या तुम्ही वाचा, आणि त्याच्यावर स्टॅम्प आहेत बरं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे स्टॅम्प देखील आहेत. 2013 मध्ये ज्यावेळेस पक्षप्रमुख पण अमेंड केलं त्यावेळेस देखील बाळकृष्ण जोशींचं 18ची बाळकृष्ण जोशींचं असेल किंवा 13चं आहे, सगळ्यांचे एक्नॉलेजमेंट तिथे आहेत. आपण कायदेशीर प्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने केलेल्या आहेत. 13 मध्ये देखील, 18 मध्ये देखील आणि आता देखील. आता तर आपल्याला इलेक्शन घेऊनच दिलेलं नाहीये. त्यामुळे 29A प्रमाणे पॉलिटिकल पार्टी ही फक्त शिवसेना नावाने होती आणि जून पर्यंत कुठलाही गट नव्हता, हे सिद्ध आहे. कोर्टात ज्यावेळेस महेश जेठमलानी, तुम्हाला आठवायला हवं, महेश जेठमलानींनी ज्यावेळेस शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टात चालू होती त्यावेळेस त्यांनी वारंवार एक प्रश्न विचारला होता, विचारधारेचं काय? तुम्ही विचारधारा तोडली. आता त्याच महेश जेठमलानींना कोर्टच हा प्रश्न विचारू शकतं. त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारलं होतं की ह्यांना विचारलं होतं की यांच्या विचारधारेचं काय? आता मधल्या काळात काय झालं, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि अजित पवार इकडे येऊन बसले.
मग आता विचारधारेचं काय, हा प्रश्न कदाचित कोर्ट देखील जेठमलानींना विचारू शकतं. कदाचित तोंडावर जबरदस्त आपटतील जेठमलानी, जबरदस्त आपटतील. कारण मधल्या काळात इतकं पाणी वाहून गेलं, अजित पवारच इकडे, त्या काळात तेव्हा ते तिकडे नव्हते ना, आता ते आले. आता ह्यांना कळेल की खऱ्या अर्थाने शेड्यूल 10चा जर रक्षण नाही झालं तर कशा प्रकारे घाणेरडी परिस्थिती एकाच केसच्या दरम्यान होऊ शकते. जर घटना फॉलो झाली नाही, म्हणून तुम्ही बघा काय म्हणतायत, जर घटना फॉलो झाली नाही तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पार्टी काढून घेतं का? तसा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला अधिकार आहे का? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकारांची मर्यादा क्षेत्र काय आहेत हे स्पष्ट करा. घटना आणि नाही करू शकत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे अर्धलवाद आहे किंवा अर्ध न्यायालय आहे, त्यांच्याकडे हे अधिकार नाहीत पार्टी काढून घेण्याचे. त्यामुळे जर तसं नसेल, त्यांच्याकडे जर मर्यादा असतील, नोंदणी काढून घेऊ शकत नसतील, मग त्यांनी 2/3 मेजॉरिटी असलेल्या आमदारांकडे पार्टी कशी काय सोपवली? त्यांना स्पष्ट कळायला हवं होतं की 2/3 मेजॉरिटी आहे, मर्जर होऊ शकतं. तुम्ही आमदारांकडे पार्टी कशी काय सोपवलीत? हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क तिथे उपस्थित करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष एक युक्तिवाद कायम करायचे की 1999 ची घटना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानेच मान्य केलेली आहे, तर मी त्याला ओव्हर रूल कसा काय करू शकतो? तुम्हाला आठवायला हवं, राहुल नार्वेकर कायम म्हणतात की मी 2018 ची घटना घेऊ शकत नाही कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याला मान्यता दिलेली नाही. मग भरत गोगावलेला देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा अवैध आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण सुनावणी लावता आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 18 ची घटना मान्य नाही म्हणून तुम्ही 1999 ची घेता. म्हणजे कसं सवडीप्रमाणे सगळं चाललंय बघा. मग तशा अर्थाने तुम्ही सुप्रीम कोर्टाला देखील ओव्हररूल करायची गरज नव्हती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना भरत गोगावले वैध नाही, अवैध आहे, मग त्याच्यावर कशाला परत सुनावणी पाहिजे? तुम्ही तो निर्णय मान्य करा, ओव्हररूल करू नका आणि पुढचा निर्णय द्या. पण सवडीचं राजकारण ते ह्याला म्हणतात. आता पुढे एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरची नेमणूक, आणि हे देवदत्त कामतांनी अतिशय चांगलं उदाहरण दिलं. एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरची नेमणूक जर चुकीची असेल तर जोपर्यंत त्याला काढून टाकलं जात नाही तोपर्यंत तो डायरेक्टर पदावरच असतो, म्हणजे त्याचे कागदोपत्री डायरेक्टर तोच असतो. मग इथे देखील तसंच आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ही नेमणूक जर मान्य नव्हती, पक्षप्रमुख पदाची अमेंडमेंट मान्य नव्हती, त्यांनी काढून का टाकलं नाही? आणि जर जोपर्यंत काढून टाकलं नाही, म्हणजे आता अजूनही काढून टाकलेलं नाहीये, मग तोपर्यंत ज्या काळात हा सारा प्रकार घडला त्या काळात पक्षप्रमुख हे उद्धव साहेब ठाकरेच होते. हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. हे रूल आहेत शेवटी, तिकडे काय आणि इकडे काय, रूल ते रूलच राहतात. आणि सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींना चॅलेंज होणार. अध्यक्ष म्हणतात मी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला बांधील आहे. मग आम्ही पण तेच सांगतोय अध्यक्षांना, विधानसभेच्या अध्यक्षांना आम्ही पण तेच सांगतोय. सुप्रीम कोर्टाचे आदेश काय सांगतात की तुम्ही विधिमंडळ पक्ष ठरवा, तुम्ही राजकीय पक्ष ठरवायच्या भानगडीत पडू नका. विधिमंडळ पक्ष हा तुमच्या कार्यक्षेत्रात येतो, तुमचा राजकीय पक्ष हा तुमच्या कार्यक्षेत्रात नाही. तो शिवसेनेच्या घटनेच्या कार्यक्षेत्रात अनुषंगाने तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, पुढे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आम्ही शिवसेना म्हणून आणि सुप्रीम कोर्ट आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राला सोडू नका, तुमच्या त्या मर्यादांच्या बाहेर पडू नका. आणि ट्रिपल एस म्हणजे काय? ट्रिपल टेस्ट जी आपल्याला करायची असते, ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? शिवसेनेची पहिली म्हणजे घटना, दुसरी गोष्ट म्हणजे उद्देश हेतू, काय हिशोबाने आपण पार्टीची स्थापना केली असते किंवा पार्टीची विचारधारा काय, तिचे उद्दिष्ट काय, हे सगळं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि विधिमंडळाची संख्या. या तीनही गोष्टींना पडताळून घ्यायचं असतं. ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हा निकाल दिला त्यावेळेस त्यांनी फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याच गोष्टीकडे लक्ष दिलं, विधिमंडळाची संख्या. ना घटना पाहिली गेली, ना उद्देश पाहिला गेला, ना हेतू पाहिला गेला. या ट्रिपल टेस्ट ज्या आहेत त्या घेतल्या गेलेल्या नाहीत आणि ह्याच्यावरच माननीय सुप्रीम कोर्टाचा क्वेश्चन मार्क आहे. विधानसभेचे अध्यक्ष यांनी मान्य केलं की मला सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट पाळायला सांगितलेली आहे आणि त्यांनी हे देखील मान्य केलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे निर्णय पाळणे हे मला बंधनकारक नाहीत. बोलता बोलता विधानसभेचे अध्यक्ष या दोन गोष्टी महत्वाच्या बोलून गेले, त्या देखील त्याची टायपिंग मध्ये फटाफट नोंद होत असते की ट्रिपल टेस्ट पाळायला मला सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आदेश हे माझ्यासाठी अंतिम नाहीत. विधिमंडळ पक्ष जसे विधानसभा अध्यक्षांना ठरवण्याचे अधिकार विधिमंडळ पक्षाकडे विधिमंडळ पक्षाला ठरवायचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे असतो, तसं हे देखील पाहायला हवं की विधिमंडळ पक्षावर कंट्रोल कुणाचं असतं. म्हणजे विधिमंडळ पक्ष जरी तुम्ही ठरवत असाल पण त्या विधिमंडळ पक्षावर जो वचक असतो तो शेवटी राजकीय पक्षाचा असतो आणि राजकीय पक्षावर पक्षप्रमुखांचा असतो. शेवटी एकूण येतो आपण त्याच जागेवर, मूळ जागा तीच आहे, पक्ष प्रमुख. का?
जेठमलानींनी अगदी 8 दिवस फक्त यांचीच उलट तपासणी घेतली सुनील प्रभूंची. कारण प्रतोदच अवैध दाखवायचा, गटनेतेच अवैध दाखवायचे आणि पक्षप्रमुखच अवैध दाखवायचे, हा एकच प्लॅन एच यांच्याकडे होता. यांच्याकडे प्लॅन बी करण्यासारखी जागाच नव्हती. बी सी डी झेड आपल्याकडे सारे प्लॅन तयार होते. त्यामुळे पाहूयात ना आता यांचा तो 8 दिवसात एकालाच घेऊन बसण्याचा जो प्लॅन होता ना, तोच फेल झालेला आहे. त्यांनी बघा दुसरे जे आपले विधिमंडळ पक्षातले कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पण त्यांनी एकाला जोशींना मला वाटतं बोलवलं होतं. त्यांची पण का तपासणी करायची होती? कसा दिला, कागदावर दिला, ईमेलवर दिला, मोबाईलवर दिला, हेच उलट तपास. म्हणजे प्रतोद म्हणून किंवा व्हीप दिला गेला नाही, ही एवढीच बाजू त्यांच्याकडे आहे. पुढे नीट आहे का, तुम्हाला अतिशय महत्वाच्या गोष्टी मला आज सांगायच्या आहेत. शेवटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, हे दोघेही अर्ध न्यायालय आहेत. हे दोन्ही सुप्रीम कोर्टाच्या वरचे नाहीत. या दोघांनाही कुठलाही अधिकार नाही सुप्रीम कोर्टाच्या वर जाऊन काही निर्णय घेण्याचा. सगळ्यांवर शेवटी कंट्रोल सर्वोच्च आहे ते न्यायालयच आहे. सगळ्या सुनावण्या या जून 2022च्या पूर्वी पक्ष कोणाचा होता त्या अनुषंगाने घेण्यात याव्यात. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही पक्ष दिला शिंदे टोळीला, तो फेब्रुवारी 2023 मध्ये देण्यात आला होता. आणि ही सारी जी घटना घडली आहे ती जुलै जून या दरम्यान 2022 मध्ये घडलेली आहे. त्यामुळे त्या काळामध्ये पक्ष कुणाकडे होता या अनुषंगानेच सारे निर्णय घेण्यात यावेत, ही गोष्ट इथे नमूद झालेली आहे. पुढे पहा, 2022 मध्ये अचानक मुख्य नेते आणि लिडरशिप, म्हणजे अचानक हे मुख्य नेते किंवा ही अचानक ही प्रतिनिधी सभेने ही सभा घेऊन हे जे पद दिलेलं आहे, हे कसं ठरलं, कुणी ठरवलं आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कुणाच्या अधिकारांच्या खाली ठरलं गेलं, या गोष्टी अनुत्तरित आहेत, हे देखील इथे नमूद झालं. उलट तपासणीत सगळ्याच म्हणजे शिंदे गटाच्या सगळ्याच 5 आमदारांनी किंवा एका खासदाराने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं पक्षप्रमुख पद हे नाकारलंच नव्हतं. 100% कुणीही नाकारलं नाही. पण त्यांनी उत्तर काय दिलं त्याच्यावर, युक्तिवाद काय लढवला की आम्ही त्यांना आदराने पक्षप्रमुख म्हणत होतो, पण तो आदर तुमच्याकडेच ठेवा. शेवटी कागदोपत्री काय आहे ना ते महत्वाचं. आणि कागदोपत्री ज्यावेळेस पक्षप्रमुख ठरले गेले होते त्यावेळेस कुणीही त्यांना अपोज केल्याची किंवा त्यांच्या विरोधात मतदान केल्याची कुठेही नोंद नाही. सगळ्यांचा पाठिंबा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना होता. त्यामुळे ती गोष्ट कुठेही सिद्ध होत नाही. अतिशय मस्तपैकी उल्लू बनवायचा प्रयत्न केला, पण घटनेत तसं काही दिसत नाही. शिवसेनेची घटना अतिशय स्पष्ट सांगते, म्हणजे 2018ची अमेंड झालेली घटना, की पक्षप्रमुखांकडे अतिशय महत्वाचे अधिकार दिले गेलेले आहेत आणि ते त्याच्या अंतर्गत त्यांनी आपापल्या नेमणुका केलेल्या आहेत, जसे की अजय चौधरी असतील किंवा सुनील प्रभू असतील. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की एखाद्या स्पीकरने राजकीय पक्ष ठरवायला सुरुवात केलेली आहे आणि जज करायला सुप्रीम कोर्ट बसलेलं आहे. तुम्ही पाहिलात, पहिल्यांदाच घडतं ही घटना. नाबाम रेबिया केसमध्ये किंवा किहोतो होलोन असेल, मणिपूर केस असेल, कुठेही अशा प्रकारचं घडलं होतं की राजकीय पक्ष स्पीकर ठरवतोय. म्हणजे आणि जजमेंटच्या समोर बसवले कुणाला, शेवटी सगळ्यांवर वरती बसते सुप्रीम कोर्ट. म्हणजे वाघाच्या समोर ती बकरी बांधलीये, त्या बकरीला कितीही खायला घाला, ती बकरी काय फुगायचं नाव घेत नाही, कारण वाघाच्या समोर बांधली आहे. शेवटी त्या अंगाला पचेल का? सुप्रीम कोर्ट समोर असल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो चौकटीतच घ्यायचा आहे. कारण स्वतःच्या करिअरला जो बेलबट्टा लागणार आहे तिथे जाऊन, तो मला वाटत नाही कुठलाही विधानसभेचा अध्यक्ष आपल्या कार्यकाळात असले घाणेरडे निर्णय घेईल ज्याचे भविष्यात पडसाद उमटतील आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांच्या अख्ख्या सगळ्यांचा उद्धार होत राहील, लोक शिव्या घालत राहतील. अशा प्रकारचं कुठलंही काम कुठल्याही राज्याचा विधानसभेचा अध्यक्ष कधी घेणार नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे जे काही होईल ते नियमांना धरून होईल अशी मी आजही अपेक्षा ठेवतोय. पुढे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेनेचा निर्णय हा फेब्रुवारी 2023 मध्ये लावला होता. त्यामुळे निर्णय घेताना तो निर्णय जो कुठला निर्णय घेऊ तो 23च्या अगोदर जे काही ज्याच्या कुणाकडे पक्ष होता, मग तुम्ही ठरवा कुणाकडे होता, त्याप्रमाणेच तो निर्णय घेण्यात यावा. तुम्ही त्याला कुठेही या निर्णयाचा रेफरन्स देऊ नका की आता पक्ष कुणाकडे आहे. 5 वर्षापूर्वी झालेल्या चुका इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आता चॅलेंज करू शकत नाहीत. म्हणजे तुमचं हे सगळं चुकीचं होतं, आमच्याकडे ते पोहोचली नाही, डॉक्युमेंट्स पोहोचले नाहीत, आता तुम्ही चॅलेंज करू शकत नाहीत. नाहीतर नेहरूंच्या काळातली, म्हणजे हे माझं उदाहरण आहे, नेहरूंच्या काळातली आणि वाजपेयींच्या काळातली सुद्धा उदाहरणं काढली जातील. त्या काळातले निर्णय आता रद्दबातल करतील हे लोक, जर अशा प्रकारची जुनी उदाहरणं द्यायची वेळ आली तर. आता वेबसाईटवर तुम्ही जाऊन जर पाहाल ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, तर जानेवारी 23, 2018 ते जानेवारी 23, 2018 ते जानेवारी 23, 2023 पर्यंतची कार्यकारिणीची ती MOM सारी तिथे जमा केलेली आहे. अनिल देसाईंची सही आहे त्याच्यावर, त्या लेटरवर त्यांची सही आहे आणि ते अपलोडेड आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर. एकनाथ शिंदे
यांची देखील त्याच काळात म्हणजे त्याची देखील नोंद आहे की त्या प्रतिनिधी सभेमध्ये एकनाथ शिंदे असतील, स्वतः आदित्य साहेब असतील यांची नेते म्हणून निवड करण्यात आली होती. आता विचार करा, स्वतः एकनाथ शिंदेची तिथे नेते म्हणून निवड आहे आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली कोण होतं चेअरपर्सन? जे होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. मग त्यांना तुम्ही आता कसं अमान्य करता? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे तुम्ही पॉलिटिकल पक्षालाच आव्हान देऊ लागलेत. ही गोष्ट देशामध्ये कुठेतरी उदाहरण म्हणून सेट होणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय, तुम्हाला मुख्य नेते बनायचंय, त्यामुळे तुम्ही काय केलात? पॉलिटिकल पक्षाला म्हणजे राजकीय पक्षालाच तुम्ही आव्हान दिलात आणि कशा प्रकारे तोडून मोडून गोष्टींचा रेफरन्स घेऊन हे सगळं काही आता तुम्ही एक साकार करण्याचा प्रयत्न करत आहात. जेव्हा एबी फॉर्म घेतला तेव्हा पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला उद्धव साहेब चालले. जेव्हा पक्ष म्हणजे बघा ना, आणि मुख्यमंत्री आता तुम्हाला मुख्यमंत्री बनायचे तेव्हा ते पक्षप्रमुख नाही चालणार. जेव्हा नेते म्हणून तुमची घोषणा होती तेव्हा तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून चालले. आता तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं, तुम्हाला ते पक्षप्रमुख म्हणून मान्य नाहीत. असं सवडीचं राजकारण होऊ शकत नाही. 18 जुलै 2022 नंतर त्यांनी स्वतःची प्रतिनिधी सभा घेतली. त्याचे एमओएम मी तुम्हाला मगाशी वाचून दाखवले. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः मान्य, त्यांना तोपर्यंत अंदाज नव्हता की हे जे माझे एमओएमचे सुरुवातीचे जे वाक्य आहेत की ॲज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वॉज ॲबसेंट, शिवसेना लीडर श्री एकनाथ शिंदे वॉज इन्व्हायटेड, म्हणजे तुम्ही हे सगळं जे काही लिहिलंय तिथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी गोत्यात घेऊन येणार आहेत. आता आणखी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. 2,73,000ची जी पानं ह्यांनी लिहून ठेवली आहेत ना, कदाचित आता ह्या 2 दिवसाच्या दीड दिवसाच्या युक्तिवादानंतर सारांश नंतर ही पानं 2,73,000ची 3,73,000 होतील. आता किती दिवस याचं वाचन चालेल याला माहिती नाही, पण ह्या केसचा मुळात या केसचा रेफरन्स हा भविष्यात भरपूर केसेसला मिळणार आहे. जर इथे कुठे वाकडा निर्णय लागला शिवसैनिकांनो, तर मात्र भविष्यामध्ये ह्या देशातली लोकशाही संपल्यात जमा आहे. कारण कुठलंही सरकार बहुमतात असो कशात, बहुमताला किंमत उरणार नाही. तुमच्याकडे 100 आमदार आहेत, समोरच्याकडे 20 आमदार आहेत ना, या 100 आमदारांपैकी 70 आमदार घ्यायचे. जो कुठल्या पक्षाचे ते 100 आमदार आहेत तो पक्षच तिकडे जाणार आपोआप. रेफरन्स कुणाचा लागणार? ह्या महाराष्ट्राच्या केसचा लागणार. कुणी घेतला हा निर्णय असा घाणेरडा? तर ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याचे उगम स्रोत कोण होते? तर हे असे आमच्या महाराष्ट्रातले गद्दार होते. लक्षात घ्या, या अशा प्रकारचं गालबोट लावायचा प्रयत्न मला वाटत नाही कधी कुठे केला जाईल. शेवटी एकंदरीत फक्त शिवसैनिकांच्या मनातलं एक वाक्य सांगतो. हा जो चित्रपट आहे ना, या चित्रपटाचा शेवट आधी लिहिला गेला होता आणि त्याप्रमाणे त्याची सुरुवात केली गेली. म्हणजे शेवटाची ओळ, चित्रपट संपणार कुठे ते लिहिलं गेलं होतं आणि त्याप्रमाणे चित्रपट हा उलटा लिहिला गेला. जुन्या काळात माहितीये ती मंदिरांचा कळस आधी कोरला जायचा आणि कळसापासून खालचं बांधकाम केलं जायचं जुन्या काळामध्ये दगडामध्ये. तसं उलट आधी शेवट लिहिला गेला ह्या सगळ्या कहाणीचा, ह्या गद्दारांकडनं सगळ्यांकडनं, आणि तिथून त्यांनी या कहाणीचा उलटा अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. म्हणजे आधी त्यांना कुठेच माहिती नव्हतं की काय होणार आहे. ते केलं आणि तिथून पुढे आम्ही कसे योग्य हे उलटे ठरवत आलेले आहेत. ही गोष्ट बऱ्याच शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. तुमच्याही मनात असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुर्तास तुमची रजा घेतो. उद्या अजून अर्धा दिवस आहे. या अर्ध्या दिवसात नेमका युक्तिवादाचा काय सारांश होईल तो तुमच्या सर्वांसमोर ठेवेल. पण एकंदरीत हे झालेलं आजचं दिवसभराचं मला थोडक्यात संपवायचं होतं, पण तरी देखील 30 मिनिटं लागतायत. शिवसैनिकांना लक्षात घ्या, 8 ते 9 तासांचं कामकाज हे 30 मिनिटात अगदी पटपट बोलणं हे देखील शक्य होत नाही. त्यामुळे 30 मिनिटांपर्यंत हा व्हिडिओ खेचला गेलेला आहे. तुम्ही याला सहन करून घ्याल एवढी माझी अपेक्षा आहे. जे काही उद्या घडेल ते देखील तुमच्या सर्वांसमोर लवकरच घेऊन तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. आपण अतिशय भक्कम आहोत. आपण कुठेही कमजोर नाही, ना कोर्टामध्ये ना विधानसभेमध्ये, ना कुठेही आपण कमजोर नाही. आपण रस्त्यावरही मजबूत आहोत, तितकेच मजबूत आहोत. एवढंच तुम्हाला सांगतो आणि तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.